आता पाहूया पुढील बातम्या। कोल्हापूर महापौर पदासाठी महायुतीकडून रूपाराणी निकम यांचं नाव निश्चित झालंय। चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये निकम यांच्या नावाची घोषणा केली। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती झाली, जनस्वराज्य वेगळ्या लढल्यानंतरही त्यांचा एक आला, तोही आता बरोबर आला। अशी 26, 15, 4 आणि 1 अशी 46ची टोटल झाली आणि त्यामुळे 41 जण हे महापौर व्हायला लागतात। त्या तुलनेमध्ये 46 जण हे निवडून आलेले आहेत। इथल्या नेतृत्वाने 6 नावं सुचवली होती, तर त्यातलं आमच्या प्रामुख्याने 2 नेते, राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आम्हा सगळ्यांशी चर्चा करून रूपाराणी संग्रामसिंह निकम हे नाव महापौरासाठी फायनल करून मला घोषित करण्याचे अधिकार दिले। दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 6 तारखेला निवडणूक होणार आहे। यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत। महापौर पदासाठी काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केले। जिल्हा परिषद आणि पंचायत